Yeah.
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विशते अमृत अघात देहीत, अकर्तव्य नीत होय त्यासी, दुःख दे देईन सर्व सुख फळ, दुःख दे देईन सर्व सुख फळ, होतील शीतळ अगदी बळा, आवडेन जीवा जीवाचे परी, सकळा अंतरी एक भाव, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, तुका म्हणे कृपा केली नारायणे, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणिले ते येणे अनुभवे, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, या घडील खाती सर्वतया, नमो विश्व पेटी थोडी हळू वाजव. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल हारी, रवौ दशरथ आदिर बिहारी. सिया राममय सब जग जानी,
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम। कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया। विशते अमृताघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी। चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 5 कडव्याचा चित्तशुद्धीचं सामर्थ्य सांगणारा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। सालाबादप्रमाणे होणारा हा उत्सव आहे। श्रीराम भक्त हनुमानजींचं हे मंदिर, या मंदिरामध्ये भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय आणि सबदेवन के बाबा भगवान महादेव नंदिकेश्वर या मंदिरामध्ये विराजमान आहेत। त्यांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे। तसं तर दरबार पुढे असतो, पण ह्यावेळेला दरबार गुंतून गेला आहे। शहर आहे, शहरामध्ये जागेला फार मोठं महत्त्व आहे। आपल्याला मोठीशी जागा मिळणं वगैरे हे फार कठीण झालेलं आहे। बजाजनगरमध्ये आहे बघा हे गोष्ट, बजाजनगरमध्ये खूप मोठ्या जागा आहेत, एकराची जागा आहेत त्यांना मंदिराकरता, आणि आपल्याला 20/30 मिळणं मुश्किल। 20/30 अशी स्थिती। तरी पण या ठिकाणी हे जे सभामंडप आहे, सर्व भाविक मंडळीला आनंददायी अशा प्रकारचं हे स्थळ आहे। आणि या ठिकाणी जे प्रतिष्ठित देवता असतात त्यांचा आशीर्वाद असतो। विठ्ठल आपण जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे, त्या अभंगाची थोडीशी तुम्हाला भूमिका सांगतो की जगद्गुरु तुकोबारायांच्या लिखाणामध्ये कोणत्या अभंगाची कशी निर्मिती झाली त्याची थोडीशी भूमिका सांगतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साधू संतांचे विरोध करणारे लोक खूप होते। जगद्गुरु तुकोबारायांचाही विरोध करणारी मंडळी होती, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा विरोध करणारी मंडळी होती। साधू संतांच्या मागे अनेक लोक त्यांचे विरोध करणारे आहेत, कारण लोकांना सत्य आवडत नसतं, चांगल्या गोष्टी लोकांना आवडत नाही। वेदाचं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय प्रगट करू लागले। तुकोबाराय म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा। आणि वेदाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये प्रकट होऊ लागला, ते या पंडित लोकाला कसं सहन होणार। म्हणून त्यावेळेला रामेश्वर भट्ट आहेत, मंबाजी गोसावी आहेत, हे त्यांचं काय करायचे, कट्टर विरोधी होते। रामेश्वर भट्ट म्हणजे ब्राह्मण नाही, भट्ट एक पदवी आहे, ते ब्राह्मण होते पण भट्ट एक पदवी आहे, ज्यांचे सर्व वेद मुखोद्गत आहेत। आपण म्हणतो ना 6 शास्त्र 18 पुराण वगैरे, हे ज्यांचे मुखोद्गत आहे, वेद ज्यांच्या मुखोद्गत आहेत, असे ते अत्यंत उच्च शिक्षित संस्कृत भाषिक आणि संस्कृत पंडित होते रामेश्वर भट्ट। पण त्या संस्कृत भाषेवर त्यांचा पगडा होता, त्याचे अर्थ फक्त त्यांनाच कळत होते, इतरांना कळत नव्हते। मंबाजी गोसावींचं तसंच काम होतं। आणि ज्यावेळेला रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं
की वेदामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी हे तुकाराम महाराज आणि प्राकृत भाषेमध्ये लिहित आहेत. म्हणजे आता हे आपल्याकडं असलेलं हे जे ज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत चाललं ना. सर्वसामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट चाललेली आहे. ते ह्यांना कसं काय सहन होणार. मग त्यांची आग झाली. आता काश्याची आग झाली आपण नाही म्हणत, पण त्यांची आग झाली. रामेश्वर भट्टांची आग झाली आणि मंबाजी गोसाई वगैरे अजून कोणी त्यांचे जोडीदार असतील ते. आणि मग त्यांच्या लिहिलेल्या वह्या वगैरे बुडवण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. सगळे त्याच्यामध्ये इंद्रायणीमध्ये बुडून टाका. पण तुकोबारायांना फार त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. पण त्या वह्या बुडवल्या गोष्ट खरी आहे, पण ते 13 दिवस त्यांनी निश्चक्र केलं. निश्चक्र म्हणजे काहीही अन्न पाण्याचा त्याग केला आणि भगवंताचा धावा करत होते. तर 13 दिवसानंतर जळी दगडासहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या. त्या दगडासहित वह्यावर जशाच्या तशा आल्या, कोरड्या आल्या. मला सांगा की एखाद्या वेळेला जर एखादी गोष्ट दगड बांधून पाण्यात टाकली तर ती वर येत असते का? असं मनुष्य एखादी उडी जर त्याने विहिरीत टाकली, डोहात टाकली तर असा 1-2 वेळेला वर येत असतो. पण जर त्यानं कमराला दगड बांधला आणि मग जर उडी टाकली तर त्याला वर येण्याची काही शक्यताच नाही. तसं दगड बांधून ज्या वह्या टाकलेल्या होत्या त्या दगडासहित वर आल्या. ही भगवंताची तुकोबारावर झालेली कृपा, ज्याला असीम कृपा म्हणतात. आणि मग तुकोबारायांना मात्र पश्चाताप झाला, देवा माझ्यासाठी तुम्हाला 13 दिवस पाण्यात राहावं लागलं, या वह्या ताराव्या लागल्या. तुकोबाराय पश्चाताप करू लागले, रडू लागले. जसं अर्जुनाला पश्चाताप झाला ना, सखेती मत्वा हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि. अर्जुनाला जसं भगवंताचं सामर्थ्य कळाल्यानंतर पश्चाताप झाला आणि ते जसे रडू लागले, तसंच तुकोबारायांचा रडण्याचा विषय असा होता की भगवंताला मी कष्ट दिले. 13 दिवसापर्यंत मी पाण्यामध्ये भगवंताला उभं राहावं लागलं, म्हणून ते पश्चाताप करू लागलेले. ते सगळं झालं. पण आता हे सगळं बाहेर आलेलं पुन्हा धन वाजत गाजत पुन्हा तो गाथा सगळ्यांनी आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. पण हे जे विरोधक मंडळी आहे यांच्या मनातलं काही जायला तयार नाही की आपला डाव फसला म्हणून. त्यांचे ते कारस्थान चालूच असे होते. मग हे रामेश्वर भट्ट इकडे तिकडे सहज सहज फिरायचे. तर फिरता फिरता झालं का, एकदा ते एका ठिकाणी गेले. तिथे एक विहीर होती, आड होता. ते आड अनगडशाह फकीराचा होता. त्या आडाचा असा महिमा होता की त्याच्यातलं पाणी फक्त त्यांच्या धर्मकार्याकरता ते वापरायचे. पण त्याला अछूत बारो म्हणतात. अछूत बारो म्हणजे इतरांनी कोणीही त्याच्यात हात घालायचं नाही असं ते बारो होतं. आणि करणारे तिथले जे अधिष्ठ होते ते अनगडशाह फकीर होते. ते संत होते, अधिकारी होते. सर्वच समाजामध्ये अधिकारी लोक आहेत. प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, सेनान, हवीजान, विष्णुदास. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा मोठे मोठे संत होऊन गेले आहेत. संत कबीर म्हणजे काही सामान्य होते का? किती त्यांचे सुंदर पद आहे. कबीरा जब हम पैदा हुए, बरोबर आहे. जग हसे हम रोए. बोला महाराज. ऐसी करनी कर चलो जग हंस हम हंसे जग रोए. चदरियाँ झीनी रे झीनी, राम नाम रस झीनी चदरियाँ झीनी.
कबीरांचं आहे आणि अनुप जलोटांनी गायलेलं आहे. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी, त्याच्यात संतांचे नाव सांगितलेले आहे. असं कबीरांचं खूप सुंदर लिखाण आहे, खूपच सुंदर आहे. त्यांचे काही काही पद जे आहेत, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा. एक एक त्यांच्या पदामध्ये खूप माणसांना प्रबोधन केलेलं आहे. एकेका पदामध्ये आपला उद्धार होईल एवढं त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून इस्लाम धर्मामध्ये सुद्धा संत मंडळी होऊन गेलेली आहे. त्याच्यात हे अनगढ शहा होते. त्यांच्याकडे जे बारं होतं त्याला कोणीही हात लावत नव्हतं. आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि रामेश्वर भट्ट तिकडे गेले नेमके, आणि त्यांनी ते बारवातलं पाणी स्वच्छ पाहिलं, काढले ना कपडे. कशाला? पोहायला. इथे पोहू म्हणण्याच्यामध्ये उडी मारू. तिथं आजूबाजूला रक्षक लोक होते. बोले महाराज जी ये अछूत है, बोले बा ये इसको हम ये जल को हाथ नहीं लगाते. अनगढ़ शाह फकीर है, उनका है, बोले आप यहाँ तैर नहीं सकते, हमारी बात मान लो. यांना भलता अहंकार, त्या वेद पाठाचा आणि याचा खूप अहंकार. अरे चलो जी, तुम्हारे जैसे बहुत गए, बहुत देखे हमने, चलो हम तैरेंगे. बोले हम जाके वो बता सकते, अब भी जाके उनको बताऊंगा. हाँ, हमारे जो फकीर है उनको बता दूंगा कि भाई ऐसे ऐसे कर रहे हैं, मान रहे हमारी बात. अरे जाओ जी, कौन है तुम्हारे, देख लेंगे हम. मारली महाराज उडी. त्याला कोणी उडी मारली? लक्ष दे ना. रामेश्वर भट्टांनी मारली उडी आणि लागले पोह. आता चांगलंच वाटतं ना, पोहणाऱ्या माणसाला आनंदच होतो, पोहणाऱ्या माणसाला आनंद होतो. ती गोष्ट त्यांनी सांगून दिली अनगढ़ शाह फकीरांना. ते स्वतः आले, ते अधिकारी होते, तपश्चर्या होते त्यांची. क्यों जी? बोले पंडित जी, आपको हमारे ये लोगों ने बताए थे ना कि यहाँ तैरना मना है, हम खुद इसको छूते नहीं. बोले कुछ हमारे कोई करना है, हो कोई नमाज़ पढ़ते हैं, कोई इसलिए हम बाहर निकाल के पानी का यूज़ करते. बोले पानी हम यहाँ करते हैं और आप छूते उसको. आइए जाओ जी, करो क्या करना है. कोण म्हणत आहे? रामेश्वर भट्ट. जाओ, क्या करना कर लो. आपण मराठी लोक काय करायचं करून घे असं म्हणत नाही का? काय अशा प्रकारे बोल. तर ते अनगढ़ शाह फकीर काय म्हणले, ठीक है बोले कोई बात नहीं, ऐसे ही डूबते रहो, ऐसे ही डूबते रहो. एवढं बोलले ते निघून गेले. रामेश्वर भट्ट जसे बाहेर आले महाराज, सगळ्या अंगाची आग. तुम्ही लवंगी मिरच्या पाहिल्या का? त्या जशा असं वाटून घाटून सगळ्या अंगाला लावावं तशी आग झाली त्याची. म्हणजे नुसते एका जागेवर आग नाही, जसं आपण म्हणतो की चले आग झाली वगैरे, तसं नाही बरं. सगळ्याच ठिकाणी हाताला, पायाला, तोंडाला, डोळ्याला असं आग लाही लाही लाही. त्यांनी पुन्हा उडी मारायची, पाण्यात बरं वाटायचं, पुन्हा बाहेर आलं की तशीच आग. मग ते रामेश्वर भट्टाच्या लक्षात आलं की त्यांनी जो एक शब्द वापरला आहे ते ऐशेही डुबते रहो. बरोबर, ते तपश्चर्याची वाणी आहे, तपश्चर्याची वाणी आहे, ऐशेही डुबते रहो. बाहेर आले, इकडं पळ तिकडं पळ, काही ओळखी पाळखी होत्या, कोणाकडं चंदन होतं. लवकर लवकर चंदन घासा म्हणजे माझी लय आग हो राहिली. मग ते चांगलं भारीतलं चंदन सगळ्या अंगाला दिलं. पण जसं चंदनाची म्हणतात ना, चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदनाचे सुद्धा चटके लागायला लागले. काही केलं त्याची आग जायला त्याने, काही केलं जायला त्याने. यांना विचार, त्यांना विचार, त्यांना विचार, असं झालं मला. कोणाला विचारावं कोणाला नाही विचारावं. आणि त्यावेळेला मग ज्ञानोबारांना विचारलं काय करावं यागे करता. म्हणजे सध्याचं आमचं इथलं कोर्ट बंद आहे,
तुकाराम महाराजकडे जा, तुमची आग राहून जाईल. आता तुकाराम महाराजांचं यांचं काय, आता ज्यांचं त्यांना नाव घेतलेलं आवडत नव्हतं आणि यांनी पत्ता कोणाचा दिला, तुकाराम महाराज. आणि मग एवढा अहंकार होता की तुकाराम महाराजाकडे स्वतः आले नाही, लांब कुठेतरी एका झाडाखाली बसले, आपल्या हाताखालचे जे शिष्य आहेत त्यांना पाठवलं, त्यांना जाऊन सांगा म्हणले माझी अशी आग होऊ राहिली आणि मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. किती अहंकार वाईट असतो माणसाचं. मग त्या शिष्याच्या हातामध्ये निरोप पाठवला. तुकोबाराने कागदावर हा आजचा अभंग लिहून दिला. कोणता अभंग, हो थापटा. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रैन खाती सर्पतया, विशते अमृता घातते हिता, कर्तव्यनीत होय त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाचे परी, सकळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जेते येणे अनुभवे. हा अभंग लिहिला आणि तो त्या हातामध्ये दिला आणि रामेश्वर भट्टाने तो अभंग वाचला ना आग राहिली. म्हणजे जसं एखादी गोळी घेतल्या घेतल्या तर काही आपलं राहत नाही, काही दुखलं तरी माणसं गोळी घेतल्या थोडंच राहतं. असं डॉक्टर थोडंच म्हणतात घ्या औषध घ्या, पोटात गेलं नाही तर थोडं म्हणतात, काही थांबावं लागतं की नाही. गोळी घेतल्यानंतरही 2-4 घंटे थांबावं लागतं, मग ताप कमी होते, अमुक होतं तमुक होतं. पण याचा चमत्कार बघा, हा अभंग जसा वाचला तसं त्याच्या अंगाचा दाह कमी झाला. मग त्या अभंगामध्ये काय शक्ती असेल, त्यावेळेला तुकोबारांनी लिहिलेला हा अभंग आहे. असं बी आता लोकांच्या, बऱ्याच लोकांच्या कशावरून आगी होत राहतात सध्या. कोणाचं जर चांगलं चाललं तर त्याला पाहून आग होती, कोणाची अशी आग होती. कुटुंबामध्ये सुद्धा सुनेनं जर काही काम चुकवलं तर तिला पाहून सासूची आग होती. असे कुटुंबामध्ये सुद्धा होतं. एखादी सासू जर काही खडूस भेटली तर सुनेची आग होती, तिला पाहून काय माय नशिबाला आली हो. असं कुटुंबामध्ये पण खूप होतं आणि असं संसारामध्ये तर खूप लोकांच्या एकमेकाला पाहून आग होत राहतात. ते तर जाऊ द्या, धर्ममंडपामध्ये असलेले जे लोक आहेत, महाराज लोकांना सुद्धा एकमेकाकडे पळून आग होती. पण ह्यो इथं कशाला आला असं. म्हणजे असं ज्याला कोणाला आपली आग थंड करायची असेल त्यांनी हा अभंग वाचायचा. विठ्ठल विठ्ठल. तसेच संसारामध्ये आपले अनेक हे असतात, मला अपेक्षा असतात. संसार म्हटलं की अपेक्षा आहेत. आपल्याला अनेक गोष्टी असतात. पैसा मुबलक असावा लागतो, अनुकूल पत्नी पाहिजे, अनुकूल लेकरं पाहिजे, राहायला घर पाहिजे, दागदागिने पाहिजे, हे सगळं माणसाला अपेक्षा असतात. म्हणजे संत वाङ्मयामध्ये काही काही असे अभंग आहेत की हा एका अभंगाला, हा जरा अभंग तुम्ही 21 वेळेला म्हणले तर तुमची ही अपेक्षा पूर्ण होईल. भगवद्गीतेमध्ये असे काही काही श्लोक आहेत की तुमच्या मनाची चंचलता कसे, अमुक श्लोक किती वेळेला म्हटल्यानंतर तुमच्या मनाची चंचलता कमी होईल. तुमच्या कुटुंबातलं अमुक काम अडलेलं आहे, ते होण्याकरता हा श्लोक किती वेळेला म्हणावं लागेल, असं एक माझ्याकडं पुस्तक आहे, पण मी तुम्हाला देणार नाही. कारण तुम्हाला मिश्र आहे ना सध्या. असं एक ग्रंथ आहे, माझ्याकडे पण आहे, पण आम्ही सांगत नसतो या गोष्टी की काय केल्याने तुम्हाला संसारातली कोणती गोष्ट मिळेल, हे का सांगत नाही. मग महाराज तुमच्याकडे ग्रंथ नसला तुम्ही येऊन बघा, मी तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी की त्याच्यात ते सगळं लिहिलेलं आहे. कोणता श्लोक किती वेळेला म्हणायचा. रामचरितमानसमधल्या काही काही चोपाई आहेत की कोणती चोपाई किती वेळेला म्हटल्यानंतर तुमचं काय काम होतं. मोठ्यातलं मोठं जरी संकट तुमच्या जीवनावर आलं तरीसुद्धा
त्याच्यात एक अशी चोप आहे, सुंदरकांडमध्ये एक चोप आहे, माहिती आहे ना, बिरुद्ध संभारी. कुठली ती? नाही नाही, बिरुद्ध संभारी. ते सीतामाई म्हणतायत हनुमानजीला की माझं संकट जे आहे ते टाळलं पाहिजे. त्या भगवंताला त्या ठिकाणी माझं ब्रीज सांभाळा, अशा प्रकारची ती चोपाई आहे. अशा रामचरित मानसमध्ये खूप अशा चोपाई आहेत, त्याच्यानं आपलं काम होतं. एक चोपाई अशी आहे, रामचंद्र गुण बर्णय लागा, सुनतई सीता कर दुःख भागा. अशा प्रकारचं ही चोपाई. या चोपाईमध्ये काय शक्ती आहे ते तुम्हाला आम्ही सांगू शकतो, पण हे कशासाठी आम्ही सांगत नाही, ह्या गोष्टी का सांगत नाही, कोणत्या श्लोकात काय शक्ती आहे, याच्यासाठी आम्ही सांगत नाही की लोक त्याच्यानं सकाम होतात, तेवढ्यापुरतं काम करतात. महाराजांनी हे आपल्यासाठी एवढं सांगितलेलं आहे, तेवढ्यापुरतं ते काम करायचं, त्या कामापुरतं त्याचा वापर करायचा. मग ते कामापुरता मामा काय कामाचा? म्हणजे अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तर मी तो आहे बापाचा बाप. असं काय कामाचं? म्हणून आम्ही त्या गोष्टी तुम्हाला कधीच सांगत नसतो, आताही सांगणार नाही, पुढेही कधी सांगणार नाही. सकाम भावनेकडे जिकडे लोक नेतात, कारण सकाम उपासना ही चांगली नसते. काम्यकर्म माणसानं करू नये असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की काहीतरी अपेक्षा ठेवून देवाची आपण सेवा करू नये. जसं आता महादेवाकडे लोक येतात, अपेक्षा ठेवून येतात, नंदीच्या कानामध्ये बोलत राहतात, माझं अमुक काढले, माझं तमुक काढलेलं आहे. अपेक्षा ठेवून तुम्ही देवाकडे येता म्हणजे देव काही तुमच्या घराचा काही नोकर आहे का काही तुम्ही त्याला पगार दिलेला आहे? मग आमचं हे काम करा, तुला महिन्याच्या काठी आम्ही अमुक देऊ तमुक देऊ. उलट नसलेलं गबाळ करून जातो मंदिरामध्ये. भलते आपले ओझे ठेवायचे, कोणी काही सांगितलं का कुठं अमुक आणूक ठेव, कुठं तमुक आणूक ठेव. ते मंदिर आवडता त्याचं नाकीनं येऊन जातं, त्या माणसाच्या नाकीनं येऊन जातं की लोकांना कधी कधी असं सांगावं वाटतं की तुम्ही हे कम करू राहिले. आमच्या तिथं गजानन कॉलनीमध्ये हनुमान मंदिर आहे, तिथं कुठं त्या कणकीचे दिवे, उडदाची डाळ, मिठाचे पाकिट, हां फोटो बरोबर आहे. ते तर वराड निघालं लंडनसारखं झालं. फोटो हां, ते काही आणू ठेवते लोक. ते काही ठेवतात म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की असं करा, हे तोडगे करा, तमुक करा, तुमचं काम होणार आहे. बरेच लोकांचे उद्योग राहतात, आडलेलंच असतं माणसाचं, आडलेलंच असतं. कोणाचं काय चालूच असतं. अनेक गोष्टी असतात. माझ्याकडे एक माणूस आला, म्हणजे महाराज बायकोलाच परत बोलते, काही विलाज आहे का? म्हणलं आता मला तर काही करता येत नाही, विलाज तर काही करता येणार नाही. एखाद्या डॉक्टरला विचार. गेला डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब लईच बेकार स्वभाव आहे म्हणे, लईच परत बोलती, काही विलाज. तो म्हणला मग मी रविवारी कशाला दवाखाना उघडला असतं? तूच सांग. विठाला अशा अनेक असतात गोष्टी, आणि त्या सगळ्या गोष्टीवर संत वाङ्मयामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या, हे करा ते करा. तसंच अभंगाच्या बाबतीमध्ये खूप शक्तिशाली अभंग आहेत. शक्तिशाली ह्या सगळ्या गोष्टी संत वाङ्मयामध्ये आहेत. पण सकाम उपासना कोणी करू नये. उपासना ही निष्काम असायला पाहिजे. काहीही न मागता करणं त्याला खरी उपासना म्हणतात. देवाची उपासना करायची पण काहीच मागायचं नाही. तुका म्हणे जीवभाव देवा पायी, ठेवण्या काही न मागती. अशी निष्काम सेवा जी करणारे आहेत ते भगवंताला प्रिय होतात, ते भक्त भगवंताला आवडतात. सकाम भक्त भगवंताला आवडत नाही. गाईच्या काशेला गोचिड असतात, पाहिले का? खेड्याच्या लोकांना माहिती, इथं बरेच लोक खेड्याचेच असतील ना. गाईच्या काशेला गोचिड असतं. तर मला खरंच सांगा की गोचिडाला गाय आवडते का गाईला गोचिड आवडतात?
गोछेडाला. तसं तुम्हाला काही तुमच्या कामाकरता देव आवडत असेल, पण देवाला तुम्ही नाही आवडत. विठाला विठाला. मग माणसाची भक्ती कशी पाहिजे? देवाला आवडलं पाहिजे, भगवंताला आपली आवड निर्माण झाली पाहिजे, परमात्म्याला आवड निर्माण झाली पाहिजे. तर ती निष्काम सेवेनं होत असते. निष्काम भक्ताची आवड भगवंताला योमद भक्त समे प्रिय भक्तिमान मे समे प्रिय अशा प्रकारचा आहे. असो, आपला जो प्रतिपाद्य विषय की हा अत्यंत शक्तिशाली अशा प्रकारचा हा अभंग आहे. हा अभंग जो आहे ना फार शक्तिशाली आहे. हो, चित्तशुद्ध. तुम्ही विना का नाही वाजवत भाऊ? विना का वाजवत नाही? ऐकू येत नाही का? बरोबर आहे ना विना? ठीक आहे ना? हो, थोडं कधी मध्ये वाजवीचं या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपंतया. तुमचं जर चित्त शुद्ध असलं तर तुमचे शत्रूसुद्धा तुमचे मित्र होतात. तुम्हाला वाघ काही करू शकत नाही. म्हणजे खरा खरचा वाघ, आडनावाचं नाही बरं, नाही तर काहीचे वाघ आडनाव आहे. खरोखरचा वाघ, खरोखरचं सिंह तुम्हाला काहीच खाऊ शकत नाही. तो हिंस्त्र प्राणी आहे. वाघ तुम्हाला किती आपण पेपरला बातम्या वाचतो की बिबट्यानं अमुक केलं, आमक्याला खाल्लं, तमक्या खाल्लं, पण ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला बिबट्या काही करीत नाही. असं या तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दिलेलं आहे की व्याघ्रण खाती सरपतया. चांगला विषारी नाग असू द्या, विषारी साप असू द्या, पण ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला साप काही करू शकत नाही. म्हणजे चावत नाही, चावत नाही, असं त्या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. असं महाराज म्हणतात की व्याघ्रेन खाती सर्पतया विशते अमृत आघात ते हित अकर्तव्यनीत होय त्याशी. विष जे आहे ते विष सुद्धा त्याला अमृतासारखं होऊन जातं. एखाद्या गोष्टीचा आघात झाला तर त्या आघातापासून सुद्धा त्याचं कल्याण होतं, हित होतं. त्याला त्या आघाताची काहीही झळ बसत नाही. अकर्तव्यनीत होय त्याशी. त्याच्याकडून एखाद्याला चुकून एखादं निषिद्ध कर्म जरी घडलं तरी ती त्याच्यासाठी नीती होऊन जाते. कारण शरीर म्हटल्यानंतर कर्म एखाद्या वेळेला सत्पुरुषाकडून कदाचित होऊ शकतात, एखादं चुकीचं गोष्ट होऊ शकते, तरी पण ती त्याची नीती होऊन जाते. कोणाची? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. कितीही मोठं जरी दुःख असलं तरी ते सुखात त्याचं रूपांतर होईल. सर्व सुखाचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त करून देईल. दुःखात सुद्धा सुख प्राप्त होईल. होतील शीतळ अग्निज्वाळा. ज्यांचं चित्त शुद्ध आहे ते अग्नीजवळ जरी गेले ना, अग्नीवर जरी उभे राहिले तरी त्या ज्वाळा आपोआप शांत होतील. ही त्या चित्तशुद्धीचं हे काय फल आहे. आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव. चित्तशुद्ध ज्याचं झालेलं आहे तो सर्व लोकांना आवडणार आहे. सर्व लोकांचा तो आवडता होतो. किती आवडतो होतो? जीवापेक्षा जास्त. जसं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला जीवापेक्षा जास्त आवडतात, ज्ञानोबाराय आपल्याला जीवापेक्षा जास्त आवडतात. नव्हे त्यांच्या जीवावर आपण इथं काय आहोत? उभे आहोत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, सावतामाळी यांचे जर अभंग झाले नसते तरी इथं यायचं काही कारणच नव्हतं. म्हणजे ते आपल्याला जीवापाड आवडतात. असं कोणी आहे का ज्याला ज्ञानोबाराय आवडत नाही? कारण एखादं वर हात कोणीतरी म्हणेल का तुकोबाराय आम्हाला आवडत नाही? असं एखादा माणूस भेटेल का? जीवापेक्षा जास्त आपल्याला ते आवडतात. आणि त्यांचं वाङ्मय वाचणारे लोक तर त्यांना अगदी चिटकूनच राहतात. त्यांना तर खूप रोमांच उभे करतात ते अभंग वगैरे. ज्ञानोबारायच्या ओव्या आहेत, किती त्या ओव्या. आम्ही तिथे 21 महिने ज्ञानेश्वरी सांगितली गजानन कॉलनीमध्ये. 4-4 महिने 8-8 महिन्याचे टप्पे करून नित्यानं आमचे 100-200 लोक नित्यानं यायचं. का?
तर ज्ञानोबाराय हे त्यांना जीवापेक्षा जास्त आवडू लागले. ज्ञानोबारायावर खूप प्रेम जडलं त्यांचं. तर हे तसं होतं. ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे तो मनुष्य सगळ्यांचा आवडता होतो. आपल्याकडं म्हटलं ना, जो आवडे सर्वासी तोच आवडे देवासी, असं तो सगळ्यांचा आवडतो होतो. आवडेल जीवा जीवाची हे परी सकळा अंतरी एक भाव. कारण सगळ्यांच्या अंतरामध्ये एकच भाव त्याच्याविषयी होतो की हा खरोखरच पूज्यनीय आहे, आदरणीय आहे, असं त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं. आणि तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जे ते येणे अनुभवे. तुकोबाराय म्हणतात की असं जर माणसाचं चित्त शुद्ध झालं तर त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं त्याच्या जीवनामध्ये असे अनुभव आले. तर कसे अनुभव? जे वर 2-4 कडव्यात सांगितले. 2-4 कडव्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे की दुःखाचं सुखात रूपांतर, हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, विषाचं अमृतासारखं त्याला फल होणं, हे सगळं त्या अनुभवावरून कळतं की खरोखरच याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. आता ह्या अभंगाचा हा सगळा काय सरळ अर्थ मुद्दाम अगोदर सांगितला. कारण हा अभंग आहे नवीन. नवीन म्हणजे गाथ्यात आहे, पण कोण गाथा वाचतात? हो, फार थोडे लोक आहे जे गाथा वाचतात. बाकीचा तर त्यांचा माथा दुसरीकडेच भरलेला आहे. माथ्यात गाथा कुठे? मग जे काही नित्यानं वाचणारे त्यांना हा अभंग माहीत आहे, पण सर्वांना माहिती नाही. आणि नवीन अभंग असलं म्हणजे त्याचा अर्थाचं पुन्हा माणसाला लक्षात येत नाही. हा अभंग कधी ऐकलेला नाही आहे आणि काय याचा अर्थ असेल, काय याचा अर्थ असेल म्हणलं आधीच सांगून मोकळं करू. अगोदरच सांगून देतो या अभंगाचा काय अर्थ आहे. आणि आता त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. विठ्ठल आता तुकोबाराय म्हणतात की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. तर हे चित्त काय आहे? प्रत्येकाच्या शरीरामध्ये एकाच याचे 4 भाग आहेत. त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतात. हे काय म्हणतात त्याला? हे चौचर्दन आहे, अंतःकरण चतुष्टय म्हणतात त्याला. अंतःकरण चतुष्टय ही शास्त्रीय भाषा आहे. तर हे 4 आहेत, प्रत्येकाकडे आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकाचे 4 आहेत. एकाचे 4 बनलेले आहेत. संकल्प आणि विकल्प असे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये येत असतं ते मनाचं कार्य आहे. संकल्प आणि विकल्प, हे करू, हे नाही करायचं, हे करायचं, हे नाही करायचं, असे संकल्प आणि विकल्प असे जे येतात ते मनाचं काम असतं. कारण मन हे अत्यंत चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी. हां, हे संकल्प विकल्प करणारं मन आहे. त्याच्यानंतर जे चिंतन करत असतं त्याला चित्त म्हणतात. आणि हे चित्त शुद्ध झालं पाहिजे. जे चिंतन करत असतं, कोणतीही गोष्ट आपण समजा श्रवण केली, त्याचं चित्त हे चिंतन करत असतं. किंवा काही आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असली तर त्याचं चिंतन हे चित्त करत असतं. म्हणजे त्याचा निश्चय नंतर बुद्धी करते. ती गोष्ट स्वीकारावी की स्वीकारू नये याचा निश्चय बुद्धी करते. आणि त्या कर्माचा हे मी करणार आहे असा अहंकार बाळगणं की हे आपल्याला करायचं अशी गोष्ट असते. जसं आता इथे कीर्तन आहे, आज तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं आहे, तर त्याचा थोडासा का तरी आपल्या ठिकाणी अहंकार घ्यावा लागतो की आपल्याला 8 वाजता कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं जायचं आहे बुवा. तो अहंकार काही बाधित नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अहंकार फार वाईट असतो, तशातला अहंकार नाही तो. पण तो आपल्याला त्याची तयारी करावी लागते की आज आपल्याला 8 वाजता तिथे जायचं आहे, दत्तनगरमध्ये कीर्तन सेवा आपल्याकडे आलेली आहे, अशा प्रकारचं. तर हे सगळे त्याचेच भाग आहेत. आता चित्ताची शुद्धी करायची म्हणजे काय करायचं? कारण आपल्याला कपडे धुवायचे माहिती आहे, भांडे घासायचे माहिती आहे, दिवाळीला घर सकट स्वच्छ करायचं हे माहिती आहे, जाळे जुळे झटका झटकी, आणि हे सगळे घराचं स्वच्छता करतो. महिला मंडळी भांडे घासतात, ते स्वच्छ करून ठेवतात, कपडे धुतात, ते स्वच्छ करून ठेवतात, फरशा पुसतात. हो, त्यांनी जर फरशा पुसल्या ना तर त्या सुकेपर्यंत घरातल्या माणसालासुद्धा आतमध्ये यायला परवानगी घ्यावी लागते.
एकदा तर नवरा त्या वल्ल्या फरशावर आला ना, तर एका बाई एवढी रागीट होती, त्याने गोळीच झाडली त्याच्यावर. तर तेवढ्यात पोलिसाला कळालं, पोलीस लोक तिथं आले आणि मग त्यांनी त्या मेन DYSP वगैरे असून त्यांचा कोणी IG वगैरे त्यांना फोन केला. म्हणल्या अशी अशी घटना घडली, वल्ल्या फरशावर नवरा गेला, तिने गोळी झाली. तर त्यांनी सांगितलं, म्हणले मग तिला गिरफ्तार करा, तिला पकडा म्हणले बा अजून फरशी ओली. हो विठाला जाऊ द्या, हा सगळा विनोदाचा भाग आहे, काही फारसा असं कोणी नसतं एवढं, पण हा विनोदाचा भाग आहे. तर हे जसं असतं की घरातली सगळी स्वच्छता करतो, कपडे धुवायचे असले तर त्याच्या अनेक डिटर्जंट पावडर वगैरे येतात, निरमा, कुठं सर्फ एक्सल, रिन पावडर आहे, फिल पावडर आहे, फिल ॲक्टिव्ह वगैरे अशा प्रकारचे पावडर येतात. आता पुन्हा लिक्विडमध्ये अनेक प्रकारचे येत असतात. मला बरेच 7-8 ते पावडर माहिती आहेत. कशाने कपडे स्वच्छ होतात. आता मशिनरी आलेल्या आहेत, त्याच्यात टाकायचं. आता पिळायचं काम राहिलं नाही, ती मशीनसुद्धा पिळून देते. आता फक्त महिलाला घरातल्या लोकांचे डोके कसे पिळायचे एवढंच काम राहिलेलं, असे पिळायचे. तर हे काही नाही, सगळे मशिनरी वगैरे, कपडे स्वच्छ होतात, भांडे स्वच्छ होतात, पण चित्त कशानं स्वच्छ होतं? चित्त स्वच्छ असल्यानंतर एवढ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, पण हे चित्त स्वच्छ करायची साबण मार्केटमध्ये आहे का? हे कशाने स्वच्छ होतं? ते चित्त शुद्ध होण्याकरता 2-4 गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं. तुम्हाला पण या अभंगात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, पण चित्त कशानं शुद्ध होतं हे 2-4 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपलं खानपानाचा विचार करणं. आपण काय खातो, आपण काय वाचतो, आपण काय पाहतो, आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, हे 4 गोष्टी आहेत. हे त्याच्यातलं डिटर्जंट साबण, हो, हे तुम्ही जर वापरलं तर तुमचं चित्त शुद्ध होईल, नाही तर होणार नाही. तुम्ही किती सप्ते करा आणि किती तुम्ही भांडारे हाणा, नुक्ती करा नाही तर शिरा करा, काही करा, फक्त तुमचं खा प्या मोकळे व्हा, मोकळे. पण या 4 गोष्टी कराव्या लागतात चित्तशुद्धीसाठी. पहिली गोष्ट आपलं खानपान कसं आहे. तुमचा जर तमोगुणी आहार असेल, रजोगुणी आहार असेल, तर ते चित्तशुद्धीला कारणीभूत ठरत नाही. मग आहाराच्या बाबतीमध्ये जे वर्णन आलेले आहे, सात्विक सत्व आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्य स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रिया. पहिली गोष्ट तर आपलं खानपान चांगलं पाहिजे, त्याच्यामध्ये सात्विक आहार घ्यावा लागतो. सात्विक आहार म्हणजे त्याचं वर्णन केलं, आयुष सत्व बलारोग्य, आयुष्यवृद्धी, सत्वगुण वाढवणारं, बल वाढवणारं, आरोग्य चांगलं ठेवणारं आहार जो आहे तो सत्वगुणी आहार आहे. त्या सत्वगुणी आहारामध्ये चांगलं तूप आहे, गावरान गाईचं तूप असेल, त्याच्यामध्ये चांगलं पहिल्या दिवशी विरजण टाकलेलं दही असेल, ज्याला चक्का दही वगैरे म्हणतो, मुगाची डाळ वगैरे असेल, म्हणजे त्याच्यामध्ये तिखट जे आहे ते एकदम नाहीच्या बराबरमध्ये असते. सगळ्या जेवणामध्ये फळावर आहेत, फळ वगैरे आहेत, असं ते जेवण असतं सात्विक आहार. आणि जर का तुम्ही झणझणीत खाल्लं, असं नाकात तोंडात पाणी यायसारखं, तर ते रजोगुणी आहार. कट्वम ललवनात दुःख शोकामय प्रदा, हे रजोगुणी आहार. त्या ठिकाणी अत्यंत तीक्ष्ण अशा प्रकारचं गरम गरम. काही लोक तर चहासुद्धा गार झाला म्हणजे असं उकळून असं चाळून दिला तरी म्हणजे गार झाला. आमच्याकडे एक वऱ्हाड आलं होतं लग्नात, ते बघा तुम्ही, इथं चहा चालला होता आणि ते तिकडे बसलेत ना ते माणसं तिकडे खुर्चीवर, तिथं फक्त नेऊन दिला कपशीमध्ये, तरी ते पाहुणे म्हणले गार झाला, गरम द्या, गार झाला, गरम द्या, गरम गरम पाहिजे, गरम गरम पाहिजे. ते पाहुण्याला राग ते देणाऱ्याला. तो म्हणला मी काय करतो, तुमच्या तोंडात दूध टाकतो,
त्याच्यामध्ये पत्ती साखर टाकून खालून स्टोव लावतो म्हणजे तुमच्या त्या इथं दाबाडाला, आणि मग त्याच्यात असा गादा गादा उकळेल ना, मग प्या म्हणतो. इतकं गरम. काही काही लोक असे ताटात वाफा निघतात तरी आपली हानीत राहते. मग आम्हाला गरम गरम पाहिजे, आम्हाला गरम गरम पाहिजे असं. आमच्याकडे एक पाहुणी होती, ती काय करायची, गरम गरम वरून भांड्यात ठेवायची आणि ते जेवताना सुद्धा अशी एकदम एक चपाती घेत नव्हती, चतकोर चतकोर लगे गरम गरम वरून चतकोर चतकोर. आणि तेवढंच लगे गरम गरममध्ये खायचं. आणि पुन्हा प्रत्येक वेळेला खाताना म्हणायची, काय झालं कानू आज जाईनच, काय झालं कानू आज जाईनच, धकानच धकानच, आणि पुरं टोपलं खाली. असे काहीच चमत्कारिक खाणे ते रजोगुणी आहार आहे. भलतं हाय हाय करणारं हिरवी मिरच्याचा ठ्यासा, हे रजोगुणी आहार. आणि तमोगुणी आहार काय कामाचा नाही महाराज. यात यामं गत रसम पूते पर्युषितांचे उच्चिष्टमाच्यामेत्यं भोजनं तामसप्रियं. यात यामं गत रसम म्हणजे मग ते सगळे रात्रीचं अन्न जे आहे ते सकाळी फोडणी बिडणी देऊन करायचं. ते ज्वारीचे भाकरी असतील किंवा गव्हाच्या पोळ्या असतील, ते असे तुकडे तुकडे करायचे, त्याला फोडणी द्यायची, ते असं गरम करून घ्यायचं. त्याला काय म्हणते, काय म्हणते, मोठ्याने म्हणा ना, बोला बोला तुम्ही बोला. ते तमोगुणी आहारात आलं. म्हणजे रात्रीचं जे आहे ते सकाळी खाणं हे तमोगुणी आहारामध्ये. त्याच्यामध्ये लसूण कांदा हे सगळं तमोगुणी आहार. आणि आपण तर लसूण कांदा, काही लोक तर काल्याच्या प्रसादात कालीत येत, इतके खतरनाक लोक काही काही आहेत. हे सगळं तमोगुणी आहार आहे. मग तमोगुणी आहार घेतला की तमोगुणी वृत्ती होते, रजोगुणी आहाराने रजोगुणी वृत्ती होते, आणि सात्विक आहारातून चित्ताची शुद्धी होते. म्हणजे मूळ गोष्ट पायात जिथं हुकलेला आहे. समजा तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधली आणि पाया कच्चा असला तर ती कधी पण ढासळू शकते. म्हणून अगोदर कशाला आहे, अगोदर पाया पक्का पाहिजे. म्हणजे खानपान चांगलं पाहिजे. कुठेही खायचं नाही, हॉटेलमधलं खाणं वर्ज्य आहे. काही लोक म्हणतात अहो घरात तसं चहा होत नाही, हॉटेलमधला चहा लई भारी लागतो, भयंकर टेस्ट आहे त्याला. बरोबर आहे ना, कारण ते कापाशाला बऱ्याच महात्म्याचे तोंड लागलेलं राहते, सगळ्याचा अर्क उतरलेला राहतो त्याच्यात. तिथले भजे लई भारी लागते. मला एक जण म्हणला होता, म्हणले महाराज तुम्ही त्या मेवाडमधले भजे खाल्ले का? बोल बापरे, आता मला खाऊ घालतो काय? असे लोक कुठं हॉटेलमध्ये जातात, अमुक जातात. हे सगळं आहार बिघडला की माणसाचे विचार बदलतात. जैसा खावे अन्न वैसा होवे. मूळ गोष्ट आहार चांगला, म्हणजे काय खातो, काय वाचतो. कारण चित्तशुद्धी त्याच्याशिवाय होत नाही ना. तुमच्या वाचनामध्ये काय नेमकं कोणता ग्रंथ आहे, तुम्ही कोणत्या पोथ्या उघडून बसलेले आहेत. काही फेकम फाक करणारे पोथ्या असतात, काही बी आपलं यालाची बेलाला कोंबडी गेली त्याला, काही कशाच्या कथा कशाचं घुसडून कोणी लिहिलेले असतात. तसे लोक पुस्तकं घेऊ घेऊ बसतात. आता ते कोणी लिहिलेलं आहे, तो काही संत आहे का, काही प्रासादिक मनुष्य आहे का, की कोणी एखाद्यानं उरले होऊन आपला वाचत बसावं. तो कोणत्या बी गोष्टी सांगतो, त्याप्रमाणे माणसं वाचत राहते. तुमचा रिकामा टाईमपास आहे की नाही. तसं करून काय फायदा होणार आहे, ते काही उपयोगाचं होत नाही. म्हणून तुम्ही सद्ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे, गाथ्यासारखा ग्रंथ आहे, श्रीमद भागवत ग्रंथ आहे. हे जे ग्रंथ आहेत हे चांगले ग्रंथ आहेत, ज्याच्यानं आपल्या सगळ्या ग्रंथी उघडतील त्याला ग्रंथ म्हणतात. ज्याच्यानं चित्तशुद्धी होईल हे सगळे त्याला ग्रंथ म्हणतात. ते ग्रंथ आपण वाचले पाहिजे, त्याच्यातून चांगले विचार मिळतात. आणि लोकमतमधून तर आपल्याला काय मिळणार आहे एवढं, त्याच्यात लोक घंटा घंटा घालतात. त्याच्यातून तुमचं काय होणार आहे, थोडंफार बघायचं हेडलाईन, कुठं काय चाललं कुठं काय नाही. का काय घंटा घंटा त्याच्यात डोकं घालून बसता. काय लोकाला एवढा पेपर वाचायचा नाद राहतो, हद्दीच्या बाहेर. किती वेळ चालला आहे आपला विनाकारण, त्याचं काही त्याला भान नसतं. असे काही लोक आहेत. म्हणून आपण काय वाचतो, काय खातो, कोणाच्या संगतीमध्ये राहतो, काय बघतो. पण दृष्टी ही फार खतरनाक असते.
दृष्टीनं जर चांगल्या गोष्टी बघितल्या तर त्या आतमध्ये येतं. दृष्टीनं जर तुम्ही काही बी वाईट गोष्ट बघू लागल्या, शृंगारिक भागाकडे दृष्टी वळली, हास्यरसाकडे दृष्टी वळली, तर जीवनाचं माणसाचं वाटोळं होऊन जातं. म्हणून ही नजर फार महत्त्वाची आहे. आपण काय बघतो. उलट साधू संतांनी उगीच लिहिलं का, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट, संगत कोणाची आहे. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. हो संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करने, जन्म का सार्थक कछु करने. संगत संत की करने, संगत संत की करने. संतांचं संगत, संतांची संगती, सात्विक आहार, सद्ग्रंथांचं वाचन आणि भगवत ध्यान. दृष्टी परमात्म्याकडे, संतांकडे खिळलेली दृष्टी पाहिजे. इतक्या गोष्टीनं हे चित्त शुद्ध होत असतं. आणखी चित्तशुद्धीसाठी प्रभूचं नामचिंतन सातत्यानं जेवढं नामस्मरण होईल तेवढी चित्ताची शुद्धी होते. तेने धाके अंतरी हो लागे पुरे हृदय शुद्धी. हे जे आहे महाराज, की भगवंताच्या नामचिंतनानं आपल्या अंतःकरणाची शुद्धी होत असते. मग जेवढा वेळ आपल्याला नामस्मरण करण्यामध्ये देता येईल तेवढा घालवायचा. हातानं आपले जे कर्म वाट्याला आलेले ते करत राहायचं. आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारे. पुरुषांचे कर्म पुरुषांनी करायचे, महिलांचे कर्म महिलांनी करायचे. स्वयंपाक करत राहायचा, घरातली कामं करत राहायचे. मुखाला काय काम आहे. कमलमुख राम भजन को दिया. काम करता करता नामस्मरण करता येतं असं काही नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम करता येतं. हो, मग ते घडलं पाहिजे. नाहीतर महिला काम करतात आणि टी व्हीवर मालिका लावलेली राहते. एकीकडे ते बघायचं, एकीकडे काम करायचं. त्याच्यात काही घटना घडली का, जसं काही हिच्या घरीच काही घडलं, इतकं दुःख वाटतं. अरे 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 असं व्हायला नव्हतं. अशा प्रकारचे त्याला एकदम एकरूप झाले. किती माणसं याच्यात रंगून गेले काही कळत नाही. टी व्ही बघता बघता घरात कोण आले कोण गेलं याचंसुद्धा भान नाही, याचंसुद्धा भान नाही. अशी स्थिती. संध्याकाळच्या वेळेला महिला टी व्हीमध्ये मालिका बघत होती, तर एक मनुष्य महाराज मोबाईल पाहता पाहता नवीनच माणूस त्याच्याच घरात घुसला. त्याचं मोबाईलकडे हमेशा ध्यान. त्याच्या घरात घुसलं, ते खुर्चीवर जाऊन बसलं, तर येणं पाणी आणून दिलं त्याला. मग तो खरा नवरा आला तिकडून, खरा नवरा आला ड्युटीवर मोबाईल पाहत पाहत. त्यानं त्या माणसा पाहत अरे सॉरी म्हणले, मी तुमच्याच घरात घुसलो. ते गेले निघून. काय तर आहे विठाला विठा. म्हणजे अशा प्रकारची ही स्थिती आहे. मग तुम्हाला चित्तशुद्धी कशी होणार. आणि चित्तशुद्ध होण्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि चित्तशुद्ध झालं तर महाराजांच्या अभंगाचा काही फायदा होणार आहे
की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त जर शुद्ध झालं तर शत्रूसुद्धा मित्र होतात. शत्रूसुद्धा मित्र. सांग, जगद्गुरु तुकोबरांचे जे शत्रू आहेत ते मित्र झाले का नाही? मंबाजी गोसावी मित्र झाला की नाही? रामेश्वर भट्ट शरण आले की नाही? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. शत्रू मित्र झाले की नाही? बोला. कशामुळं? चित्तशुद्धीमुळं. शत्रू मित्र व्याघ्रहीन खाती सर्पदया. परळीला जगमित्र नागा म्हणून आहेत. परळीला अधिकार संपन्न चित्तशुद्ध झालेले महात्मा पुरुष. आणि तिथे काय होते? राजा होते ना, अगोदर जुन्या काळची गोष्ट आहे. तर त्या राजाच्या घरी लग्न होतं. तर म्हणे वरातीमध्ये आपण एक सोहळा करू. त्यांच्या कानावर अशी बातमी आली होती की हे जगमित्र नाग आहेत, हे वाघाला असं धरून चालतात. जंगलामध्ये कुठेही वाघ असले ते कानाला धरून असे चालायचे. वाघ त्यांना काही करत नव्हतं. मग जगमित्र नागाने सांगितलं आपण असं करू, आपली जी वऱ्हाड आहे त्याची शोभा वाढवू. आणि त्यांना निरोप द्या म्हणले. आमच्या समोरच्या बाजूला दोन वाघाला घेऊन चालायचे. आमची जी निघणारे मोठी मिरवणूक वगैरे वाघाला कानाला धरून निघायचं. वाघ घेऊन या. ते म्हणले काही हरकत नाही. ते जंगलामध्ये गेले, 2 कान धरून 2 वाघाला घेऊन आले. पण वाघाला पाहिल्यावर माणसं कुठं दमली. जेवढे मिरवणुकीला आले होते ते कोणीच जाईन पुढं. ते म्हणले बाबा ते राजा जाणं त्याचं काम जाणं. हो, त्या माणसाने वाघ धरून आणले राव. हो, कोणी जवळ धाचायला तयार नाही, कारण आपलं चित्त शुद्ध नाही ना. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला वाघ काही करीत नाही. पण ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याला वाघ फाडल्याशिवाय राहत नाही. वाघ त्याला फाडून टाकतो. सगळे घाबरले, पळून गेले. कोणीच नाही त्या मिरवणुकीला, कोणीच नाही. शेवटी राजानं पाहिलं. राजासुद्धा मला नेऊन सोडा, मला कसं करू राहील. मला वाटलं आम्ही सहज बोलायला गेलो म्हणे मी. मला काय माहीत तुम्ही लगे घेऊन येतात. हो, ते त्यांनी सांगितलं राजे घाबरू नका, या. मला कुठं काय करते, तुम्ही या ना, तुम्ही धरण कान म्हणजे. हां, हो, आपली काय हिंमत नाही म्हणे. म्हणजे ज्यांची चित्तशुद्धी असते त्याला वाघ काही करत नाही. ज्यांची चित्तशुद्धी असते त्याला साप चावत नाही. काय झालं, आमच्या वडिलांबरोबर मी दिंडीत गेलो होतो एकदा. बरेच वर्षाची गोष्ट आहे ती. रात्री आम्ही कीर्तन करून झोपलो. 5-6 जण झोपलो होतो. वडील होते, मी असं होतो, अजून आमचे पाहुणे होते काही बरोबर. सगळेजण झोपले होते. रात्री 1 वाजता एक मोठा नाग निघाला. लांब फार होता. इथून तर ते स्वेटर घातलेले आहेत इथपर्यंत लांब. अशी जाडी होती त्याची. तो नाग आला आणि तो आमच्या वडिलांच्या अंगावरून असं चालला होता. तर ते त्याला जेव्हा पाहिलं त्यांनी असं ते चाललेलं आहे तर त्यांना जाग आली. पण आम्ही फार थकलेलो होतो, झोपलेलो होतो. ते सगळ्याच्या अंगावरून गेला ते असं. तो नाग असा त्याची चालायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. नाग पाहिलं असेल ना तुम्हाला. हो, ते असं करत निघालं. पण वडिलांनी आम्हाला कोणालाच उठवलं नाही. तो पूर्ण ओलांडून तिकडे गेल्यानंतर मग मला जागा केलं. म्हणले आपल्या सगळ्याच्या अंगावरून नाग गेला. मी तो त्याला पाहिल्याबरोबर मला घामच फुटला. म्हणजे अंगावून गेला. म्हणजे हो, अंगावून गेला. म्हणले मग चावला कसं काय नाही. म्हणले आता आपण झोपेत आहोत. झोपेमध्ये ब्रह्मानंदामध्ये मन विलीन असतं. ते चित्त शुद्ध असतं. झोपेमध्ये कुठले विकार नसतात, म्हणून ते चावत नाही. आणि आपण त्याला ज्यावेळेला पाहतो, ज्यावेळेला आपण साफ करतो, आपल्या अंगामध्ये ज्यावेळेला विकृती निर्माण होते त्यावेळेला ते फडाकडीत असतं. हो, अशी ती स्थिती आहे. म्हणून ते सापसुद्धा चावत नाही. नाहीतर तुम्ही झोपून एखाद दिवस प्रयोग करून पहा, तुम्हाला वाटत असतं. पण तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही काही सांगता, आम्ही झोपायचंच नाही. हे असे प्रयोग कुठं काही सांगत असते का? पण हे प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याला सापसुद्धा चावत नाही. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला वाघ त्याला खात नाही, साप चावत नाही. हे महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत. विष घेतलं तरी अमृतासारखं होतं. संत मीराबाईला विष दिलं नव्हतं कसं ना. पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बाण मेरा पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बाण मेरा नाथ.
विष का प्याला राणा जी भेजा, विष का प्याला राणा जी भेजा, पीबत पीबत मेरा हाथी रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मेरा नाथी रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मेरा नाथी विष का प्याला राणाजी भेजा. राणाजी म्हणजे तो त्याचा धीर होता, पती नव्हता, त्याला सिसोद्या म्हणतात. मीराबाईचे पती फार लवकर मरण पावले होते, पण ती घरामध्ये एवढी भक्ती करणारी ती मीराबाई, ती आवडत नव्हतं त्या घराण्यामध्ये. राजघराण्यातली ती कन्या होती, मग तिला मारण्याचा प्रयोग केला गेला. विष का प्याला राणाजी भेजा. ते मात्र त्या विषाला त्या घाबरल्या नाही. ये जी में तो गोविंद रागुन गाशा है माय, राणा जी रूठे तो मारो काय करो, राणा जी रूठे तो मारो काय करो. काय करणार रे तो राणा तरी. विष पिऊन घेतलं, पण कृष्णाची मूर्ती थोडी काळी झाली. मीराबाईला काही झालं नाही. म्हणजे विषसुद्धा अमृतासारखं करण्याचं सामर्थ्य आहे. त्या रामायणामध्ये तशा चोपाया आहेत ज्या ज्ञानेश्वरीने सांगितल्या होत्या की हनुमानजी ज्यावेळेला लंकेत गेले ना, ते लंकिनी नावाची राक्षसीने भेटली आणि तिने अडवलं हनुमानजीला, म्हणजे मी जाऊ देणार नाही. तर हनुमंतरायाने एक दणका दिला महाराज, तर एका दणक्यात ती रक्ताची उलटी केली तिने. आता ते हनुमंतरायाचा दणका आहे, त्यांचं नावच आहे हनुमंत. काय म्हणतं हनु, नावच तसं आहे. हो, हनुमंत. अशी शब्दातले काही काही फोडे अर्थ निघतात ना. एक दिला दणका ठेवून मुष्टी प्रहार केला त्याच्यावर, खाली पडली, रक्ताची उलटी झाली तिला. ती पुनी संभारी उठी सोलंका, जोरी पानी करी बिनय ससंका. जब रावण ही ब्रह्म बर दीना, चलत गिरंची कहा मोहिना. निकल होसी ते कपी के मारे, तब जाने सुनिशिचर संधान. त्या सुंदरकांडमध्ये वर्णन आहे. ते लंकेने हात जोडला, म्हणजे तात स्वर्गापवर्ग सुख, धैर्य तुला एक अंग, तुलनताही सकल मिली, जो सुख लव सतसंग. तुमचं मोठ्या पुण्यानं मला दर्शन झालेलं आहे. तात मोर अतिपुण्य बहुता, देखेऊ नयन राम कर दूता. काय त्या लंकिनीचं भाग्य असेल, हनुमानजीनं दर्शन दिलं तिला. काय मागच्या जन्माचं पुण्य. असं मूर्तिराय प्रत्यक्ष रूप घेऊन समोर येणं किती भाग्याची गोष्ट असेल. आणि मग तिनं सांगितलं, हनुमंतराया प्रभिषी नगर की जे सब काजा, हृदय राखी कौशलपुर राजा. गरल सुधारी पुकर ही मिताई, हो पद सिंधु अनल शीतलाई. तिनं सांगितलं की भगवंताचं नाम घ्या, स्मरण करा, लंकेमध्ये प्रवेश करा. भगवंताच्या नामात अशी शक्ती आहे. गरल म्हणजे विष आणि सुधा म्हणजे अमृत. गरल सुधा रिपू करही मिताई. अमृतसुद्धा, विषसुद्धा अमृत होतं, शत्रू मित्र होतो. हे तिनं राक्षसीनं सांगितलं.
राक्षसाला कळतं पण आपल्याला कळा नाही. राक्षसाला कळतं की कशात काय सामर्थ्य आहे, म्हणजे एवढी मोठी शक्ती आहे याच्यामध्ये. विषते अमृत आघात ते हित. एखादा काही आघात झाला तरी त्या आघातापासून त्यांचं हितच होतं महाराज. जीवनामध्ये साधू संतांचे अनेक गोष्टीचे आघात झालेले आहेत, पण त्या आघातापासून सुद्धा जगाचं कल्याण झालेलं आहे. ज्ञानोबारावर काही कमी आघात झाले का? कमी आघात झाले का महाराज? त्यांच्या त्या माधुगरीमध्ये भिक्षेमध्ये माती टाकणारे लोक होते, शेण मिळवणारे लोक होते, त्यांची झोळी फेकून देणारे लोक होते. ज्ञानोबाराला सुद्धा एकदा तो आघात सहन झाला नाही आणि त्यांनी सुद्धा ताटी लावून घेतली, उद्विग्न झाले होते. म्हणजे आघात झाला तरी जगाच्या हिताचं ते काय निघालं, ताटीचे अभंग तयार झाले. म्हणजे त्यांच्यावर झालेला आघातसुद्धा आपलं कल्याण करणार आहे. आघात झाला तर आमच्या मुक्ताबाईनं ताटीचे अभंग लिहिले. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. किती सुंदर लिहिलंय महाराज. विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी. म्हणजे आघात सुद्धा त्या ठिकाणी हित करणार होतं. आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. एखाद्याला अकर्तव्य झालं म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांच्याकडून चुकीची झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी ती नीती होऊन जाते. ते सुद्धा माणसाला आनंद देणारे होते. आता मला खरं सांगा, बिड्या पिणं चिलमी पिणं हे कर्तव्य का अकर्तव्य? कोणी बिड्या उडून राहिलं, कोणी चिलमी उडून राहिलं. आणि गजानन महाराजांचं तोंडात काय? चिलमी. आता मला एक सांगतो तुम्हाला, गजानन महाराज चिलमीस आहेत, आपण पाया पडतो, गोष्ट खरी आहे, त्यांच्याविषयी आपल्याला किती प्रेम आहे. नुसतं त्यांच्या चिलमीचे जरी एखाद्याने समजा घडवली, मोठी चिलीम घडवली आणि कुठेतरी त्यांनी ठेवली अशी, आणि गजानन महाराजांची चिलीम, लोक त्याच्या पाय पडतील. लोक काय म्हणतील, कोणाची चिलीम आहे? म्हणजे हे सामर्थ्य आहे त्यांचं, हे सामर्थ्य आहे. हो, असं दुसऱ्याला ओढू द्या बरं. दुसरं कोणी ओढलं म्हणजे अरे फुकणे आहे रे. पण त्यांच्याकडून एखादी गोष्ट अशी घडली तरी सुद्धा ती एक नीती होऊन जाते, लोकांना आदर होऊन जातो, त्यांच्याविषयी आदर निर्माण होऊन जातो, अशी ती शक्ती आहे. म्हणून फार हे गोष्ट अकर्तव्य नीत होय त्याशी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हे सगळं दुःख शरीराच्या मागे लागलेलं आहे. पण संतांच्या जीवनामध्ये जे जे दुःख आलेलं आहे त्या दुःखाचं सुखात रूपांतर झालं. किती किती दुःख जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले. अत्यंत श्रीमंत असलेले तुकोबाराय आणि दुष्काळामध्ये सगळं लोकांना वाटून दिलं आणि ते गरिबी आली. मला सांगा, श्रीमंतीतून ज्यावेळेला मनुष्य गरीब होतो त्याला फार दुःख होत असतं, कारण ते श्रीमंताचे संस्कार असतात ना लागलेले. श्रीमंत माणसाचं राहणीमान, श्रीमंत माणसाच्या अंगावरचे दागदागिने वगैरे. ज्या माणसाला श्रीमंतीतून गरिबी आलेली आहे त्याला विचार काय असतं, त्याला लाज वाटते लोकांपुढं. महाराज आम्ही फार चांगले होतो, पण असं एकदा आम्ही हे झालं, आमच्या बापाने सगळं गमिवलं, काही राहिलं नव्हतं. 2 किलो सोनं होतं घरात. म्हणजे काय केलं तुमच्या बापानं? काही नाही, जुगार. हो, जुगारमध्ये सगळं गेलं. त्यांना गरिबी आली म्हणजे फार दुःख होतं. तुकोबारायांचे एक वैभव होतं, ते सावकार होते. सगळ्याचे सगळ्या गोष्टी त्यांनी गोरगरिबाला वाटून दिल्या आणि स्वतःकडं काही राहिलं नाही. काबाड कष्ट करायचे, ते सगळं आणायचं, जिजाबाईनं ते दळण करायचं. तुकोबाराय भगवानचा नामचिंतन करता कधी भंडारा डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी घोरड्या डोंगरावर जायचे. मग हे सगळं अनेक प्रकारचे दुःख त्यांच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक. हो, पण त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. दुष्काळे आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्नान्न करिता मेली. माता मेली मद देखता तुका म्हणे हरली चिंता.
बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. खूप काही आघात झाले तरी खूप तुकोबारायांना त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये ते दुःख तर त्यांना काहीच वाटलं नाही. उलट त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मानंदामध्ये आपलं मन विलीन करून घेतलं. दुःखाचे प्रसंगसुद्धा ते सुख देणारे ठरतात. संत गोरोबा काकांच्या पायाखाली तर स्वतःचं मूल तुडवलं गेलं. किती मोठा दुःखाचा तो आघात होता. पण त्या दुःखाचं रूपांतर पुढे असं झालं की त्यांना हात पण आले आणि ते लेकरू पण आलं. ही भगवत शक्ती आहे. पंढरपूरला त्यांना तळमळ वाटली की माझे हात गेले देवा, मी टाळी वाजवली असती, तर त्यांना हात पण पुन्हा आले आणि त्यांचं गेलेलं लेकरूसुद्धा मिळालं. हे कशाची शक्ती आहे? चित्तशुद्धीची शक्ती आहे. म्हणजे दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. अग्नी पण त्याला काही करू शकत नाही महाराज. भक्त प्रल्हादाला कशात बसवलं होतं? अग्नीमध्ये, होलिकेमध्ये बसवलं होतं. चौकडून होळी लावल्या गेली आणि त्या होलिकेला काहीतरी वरदान होतं की तू ज्याला मांडीवर घेऊन बसशील तू मरणार नाही, आणि त्याला मरून ते त्याचा तो प्रयोग केला. होलिका घेऊन बसली म्हणजे पेटवा, तीच मेली. भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. अग्नीपासून सुद्धा काही झालं नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. अग्नीसुद्धा त्यांना काही करू शकत नाही. सीतामाईला ज्यावेळेला अग्निपरीक्षा घ्यायला लावली त्यावेळेला त्या अग्नीनं काय केलं सीतामातेने सांगा? ते हे सगळं चित्तशुद्धीचे परिणाम आहेत. त्यांचं जे पातिव्रत्य होतं, त्यांच्या जे अंतःकरणाची शुद्धी होती, त्याचं सामर्थ्य असं की अग्नीमध्ये पाय देऊन सुद्धा त्यांना अग्नी काही करू शकत नाही. पण हित होतील शीतळ अग्नी ज्वाळा, आवडेल जीवाचे परी, सकळा अंतरी एक भाव. महाराज म्हणतात की या ठिकाणी हा जो चित्तशुद्धीचा जो पुरुष आहे, हा जो महात्मा आहे, हा सर्वांना जीवापाड सगळ्यांना आवडणार आहे असा त्याचा अधिकार होतो. विठ्ठल असं बी बघा, व्यवहारामध्ये एखादा घरात एखाद्या कुटुंबामध्ये निर्मळ मनाचा माणूस असतो. निर्मळ मनाचा तो जास्त आवडतो. एखादा मनुष्य असतो एखाद्या कुटुंबामध्ये, तो सगळं प्रांजळ लहान लेकरासारखं सगळं सांगून देतो. कोण काही बोललं तो पोटात ठेवीत नाही. हो, लोक म्हणतात हा फार निर्मळ आहे बरं, याच्या पोटात काही नाही. तर त्याच्याविषयी माणसाला आदर असतो. काही जरी विचारलं तर तो सत्य सांगून देतो. असा एखादं व्यक्तिमत्व असतं ते सत्य सांगतो. तर ते त्या कुटुंबातल्या लोकांना तर आवडतो, पण त्या कुटुंबातल्या लोकांनी इतरांनाही सांगायला सुरुवात करते की आमचा हा माणूस आहे ना एकदम राजा हरिश्चंद्र. हो, कधीच खोटं बोलत नाही असा माणूस आहे. सगळं गावसुद्धा त्याला काय म्हणतं, मानायला लागतं. सगळं गाव मानायला लागतं. कारण काय? त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. त्याला काही विचारा. आता आपल्याकडं कसे राहते, आढीबाज लोक जास्त राहते. आपण लेकराला पण शिकवतो, अरे त्यांना असं कम बोलला, असं नाही बोलायला पाहिजे. मग खोटं नाटं आपण शिकवतो, असं नाही बोलायला पाहिजे. एखादा माणूस घरात असतो, ते पाहुणे आले आणि त्यांना म्हणायचे मी घरी नाही, सांग त्यांना. मग तो गॅलरीमध्ये येऊन ते पोरगं म्हणतं बाबा म्हणले मी घरी नाही, असं त्यांना सांग. ते निर्मळ मनाचं असतं ते लेकरू. लहान लेकरू फार प्रांजळ असतात, त्याला आपण काय खोट्या नाट्या गोष्टी शिकवतो. मी एका ठिकाणी जेवायला गेलो ना, तर दुधावरची साय वाढली होती मला जेवायला. मी म्हणलं महिला मंडळीच्या याच्यात खूप जीव असतो आणि मला साय कसं काय दिली? ते 2 वर्षाचं लेकरू होतं. म्हणले महाराज आज आमच्या घरी ना दुधात मांजरीनं तोंड घातलं. म्हणजे लहान लेकरं जे असतात ते फार प्रांजळ मनाचे असतात. तसं ज्या माणसाने ही गोष्ट जीवनभर सांभाळलेली आहे तो प्रत्येकाचा आवडता होतो. पण चित्तशुद्धी ही फार महत्त्वाची. चित्तशुद्धी ज्याची झालेली तो सगळ्यांना आवडतो. आणि हे सगळं जर तुमच्या जीवनामध्ये अनुभवाला येत असेल तर त्याचं उत्तर महाराज शेवटच्या काळामध्ये
चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रेन खाती सर्पतया विशते अमृताघात ते हित अकर्तव्य नीत होय त्याशी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाचे परी सकळांतरी एक भाव तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जेते येणे अनुभवे. 5 कडव्याचा अभंग आहे आणि आपला वेळ संपुष्टात आलेला आहे. 5 मिनिटाची वेळ आपल्याकडे राहिलेली आहे. प्रतिसाद करणारी मंडळी खूप उत्कृष्ट आहे. आमचे अत्यंत स्नेही असलेले आमचे आप्पा महाराज आहेत, हे चांगलं बाप्पा महाराज आणि आमची ही सगळी मंडळी जी परिचयाची सगळी आहे. आणि तुम्ही तर सगळ्याला मी ओळखतोच, कारण जेव्हापासून सप्ताह सुरू झाले तेव्हापासून यांनी मला सोडलेलं नाही. हे सुद्धा एक चित्तशुद्धीचंच लक्षण. प्रत्येक वर्षी, नाहीतर दरवर्षी सप्ताहामध्ये बऱ्याच लोकांची चित्त विस्कळीत होतात. अरे त्या महाराज किती दिवस बोलणार आहे तुम्ही आता, बदला एकदा. बदला म्हणजे याचा अर्थ त्यांना काही फार कळत असतं असं नाही, फक्त महाराज बदलायचं एवढंच कळतं. महाराज बदला हे सुद्धा चित्तशुद्धीचंच लक्षण आहे. इथं शहरामध्ये खूप ठिकाणी खूप वर्षापासून मला बोलवतात, अशा 5-6 ठिकाणी तिथं नेहमीच बोलवतात. ते सुद्धा चित्तशुद्धीचं लक्षण आहे की बाबा आपण कुठेतरी नितांत एखाद्या ठिकाणी श्रद्धा असायला पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे. आणि चित्तशुद्धीचे फायदे जे आहेत ते आपल्या परिवारामध्ये आपल्या ठिकाणी जाणवले पाहिजे, आपल्याला त्याची अनुभूती आली पाहिजे. आणि जर तशी अनुभूती आली तर भगवंताने आपल्यावर कृपा केली. तुका म्हणे कृपा केली नारायणे, नारायणाची कृपा झाली आपल्यावर. हे जाणी जे ते येणे अनुभव आहे ते आपल्याला त्या अनुभवावरून कळतं की आपल्या जीवनामध्ये खरोखरच भगवंताची कृपा आहे का, भगवंताचा वरद हस्त आहे का. आणि ते कशावरून ओळखायचं तर त्या याच्या ठिकाणी काय आहे, व्याघ्रेन खाती सर्पतया. म्हणजे आपल्याला आता वाघ तर काही रस्त्यात दिसणार नाही, साप एखाद्याला दिसू शकतात, पण त्याने आपल्याला काही केलं नाही पाहिजे. आपण तिथं जाऊन उभं राहिलं तर काही केलं नाही पाहिजे. हे आपल्याला अनुभव आला पाहिजे. जसं कुत्रं आहे, कुत्रं कोणाला नाही चावत, जे त्याला पाहून पळतं, जे त्याला पाहून हाड असं म्हणतं. म्हणजे कुत्रं गपचूप बसलेले, तुला हाड म्हणायची काय गरज आहे, ते निवांत आहे तरी तिथं पाळ हाड ना. मग ते असतं कर, मग ते भोकायला सुरुवात केलं मग याने काय करायचं, मग गपचूप शांत राहायचं. ते काही करत नसतं, कुत्रं चावत नसतं. तुम्ही म्हणता लेकराला कसं काय चावतो, लेकर घाबरते, पळते, असं करते. ते विकृती, मनात विकृती झाली की ते चावतं. नाही तर तुम्ही कशाही कुत्र्याकडे जाऊन बघा, ते चावत नाही. हे सगळं होतं. तर हे सगळ्या गोष्टी अभंगातल्या बघा. तसं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादा तरी नक कुत्र्यासारखं राहतो, ते हमेशा भोकत राहतं कोणत्याही गोष्टीवर. पण त्याचं भोकणं कसं बंद झालं पाहिजे हो ते आपल्याला कळायला पाहिजे. ते चित्तशुद्धी आपली असली की त्याचं भोकणं बंद होतं, त्याचा स्वभाव बदलून जातो. आपल्यावरती डिपेंड आहे. घरात कसं बी असू द्या, लोक लग्न जमायच्या वेळेला म्हणत असतील अरे पोरगी लय झाले राव, लय खतरनाक आहे. ते 3 जण असे साधू होते, साधू भगवे कपडे अंगावर घातलेले आणि बरोबरच पूजा अर्चा वगैरे बरोबरच राहायचे. कोणाला तरी वाटलं हे भाऊ एक काय म्हणजे का हो तुम्ही 3 एक बरोबरच राहता पूजा अर्चा, तुम्ही 3 भाऊ नाही म्हणले साडू आहे, साडू आहे म्हणजे आम्ही साधू झालो. कशामुळं म्हणजे एकाच घरातला माल घेतल्यामुळं. म्हणजे कोणत्या घरातले आहेत म्हणजे आग लावे घरातल्या पोरी आल्या
आम्हाला भगवे अंगावर घ्यावं लागले. साडूचे साधू झाले. तर हे असं घरात कोणी किती ज्याला राहू द्या, आपल्यावर आपलं डिपेंड आहे. आपलं चित्तशुद्ध असले तर कोणी कसंही राहू द्या. लग्न जमायच्या लोक म्हणतात हे असं येईन तर तसंच येईन, ते घरातलं माणूस लय रागीटच येईन. पोरी ते घर चांगलं आहे बाबा, पण ती सासू लईच खतरनाक. पण ती पोरगीनं चांगलं, पोरीनं चांगलं राहिलं तर सासू काय करणार आहे, ते स्वभावावर अवलंबून असं. पण हिच्यात तोंडाला दम नाही. ती एक बोलली ती 10 बोलून बस, मग काय करणार. तिच्या स्वभावाला आपण शांत राहायचं. आता आमच्या गजानन कॉलनीमध्ये घडलेली घटना आहे. चहामध्ये थोडं दूध कमी टाकलं, पाण्यानं झालं, काय घोड्याच्या मोतानं चहा केला, हे काय बोल नाही. मग ती सून म्हणली तुम्ही कधी घेतला होता का. मग ते पेटलं ते. मग बोलणं वाढलं ते पार मायापर्यंत झालं. कारण मी तिथंच राहतो ना. ती सासू डोळ्यातून पाणी आणून म्हणाली महाराज हे काय बोलणं झालं का, माझी सून अशी बोलली. म्हणलं पण तू अशी कम म्हणली, तुला काय बिघडलं असतं. एक दिवस तसं थोडा कमी दुधात चहा घेतला. नाही ना माय तोंडाला लई चावणं आहे ना. मग म्हणलं बोलणे खाय तोंडाला चावणं आहे तर. म्हणजे आपण आपलं चित्त शुद्ध करणं हे फार महत्त्वाचं आहे. घरातले कुटुंबातले लोक काही करत नाही. हे सगळे तुम्ही किती कसे राहू दे, कोणी सापावानी असते स्वभावाचे, अशी फडाकडे राहते हमेशा. याच्यात ते सांगितले आपण हमेशा फडाकाडून असते. काही फार गरम असतात, हो, काही फार कडक स्वभावाचे असतात, काही महिला स्वभाव गरम असतो, काही तर पुरुषाचा गरम असतो, हो, हे सगळं असतं असं. पण त्याच्यामध्ये जर आपलं खानपान शुद्ध ठेवलं, आपलं वाचन चांगलं असलं, आपली दृष्टी चांगली असली, आपला स्वभाव चांगला असला तर दुसरं काय करणार आहे. एका हाताने टाळी वाजवत असतं का, एका हाताने टाळी वाजवून दाखवतात कोणी मला. कारण दोन्हीकडे ते बिघडतं त्यावेळेला कुठे ते होत असतं. हे जे लाईट बी लागतो ना, हे 2 वेगळे वायर असतात बघा. ते मला काही माहीत नाही ते. हां, ते दोन्ही ज्यावेळेला एका ठिकाणी येतात त्यावेळेला ते फटकन लाईट लागतो. तसं हे संसारातलं असं आहे, एकदा जुडले लाईट लागला समजा, मग त्याचा किती प्रकाश पडेल, त्याचं व्होल्टेज किती तयार होईल हे काही सांगता येत नाही. हे काही सांगता येत नाही. म्हणून मुळात आपण सुधरा, लोकाला सुधारायचा प्रयत्न नाही करायचा. एका जणाने असा निश्चय करायचा की आपलं चित्त आपल्याला शुद्ध करायचं, आपलं वाचन चांगलं करायचं, आपला आहार चांगला करायचा. एकाने फक्त नियम घेतला की समजून घ्या की जगाची सुरुवात झाली सुधारायला, याच्यापासून सुरुवात झाली. लोक दुसऱ्याला सुधारायला निघाले, दुसऱ्याला नाव ठेवतात. मागच्या वर्षी माझ्याकडे एक 2 जण आले, म्हणले महाराज आमच्या गावाला सप्ताह आहे, 1 तारीख घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणलं काय, त्या टायमाला सवड नाही भाऊ, आपल्या शहरातले सप्ते वाढले, मला जावं लागतं असं तसं. आणि असा विषय करता त्यांनी एक सुरेच्या पुडी काढली खिशातून, अशी अर्धी मोडली, जसं काय जरासंधाचा वधच. पुरी ओतली, त्याला चुना लावला, अरा बुकणा टाकला, पुन्हा थोकायला उठला. महाराज तुम्हाला यावं लागेल, त्याच्याशिवाय हे लोक सुधारायचे नाही. कोण म्हणून राहिलं, जे बिघडलेलं आहे ते मला सांगू लागलं तुम्हाला यावं लागेल, त्याच्याशिवाय हे लोक सुधारायचे नाही. मला असं वाटलं त्याच्यात 2 ठेवून द्या. अरे तूच बिघडलेला आहे, तू काय लोकांना सुधारायला निघाला. म्हणून आपण स्वतः व्रत घ्यावं लागतं की आपल्याला चित्तशुद्धी झाली तर कुटुंबातलं मनुष्य कितीही प्रखर असू द्या, कसाही असू द्या, त्याचा स्वभाव बदलून जातो. म्हणून प्रत्येकासाठी हा अभंग फार महत्त्वाचा आहे. आणि आपला स्वभावाने दुसऱ्याचं काही चांगलं पाहून आपली जर आग व्हायला लागली तर अभंग लिहून ठेवा. हे अभंग मी लिहून आलेलं, त्याचे झेरॉक्स घेऊन जा. आणि तुम्ही नाही का, तुमचं काही होत नाही, पण कमीत कमी एवढा अभंग रोज वाचत जा. आणि मग पुढच्या वर्षी मला सांगा किती फरक झाला. किंवा एका महिन्यात तुम्हाला गुण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कुठले तोडगे ताडगे करायची गरज नाही. इकडं मध लावेन, तिकडे हे टाकून, तिकडं अमुक करून, तिकडे उडीद टाकून, काही करायची गरज नाही. एवढा अभंग जरी तुम्ही जीवनामध्ये घेतला तरी तुमचं कल्याण होऊन जाईल, अशी त्याच्यात शक्ती आहे. ज्ञानेश्वर तरी न्यूनते
पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनित वसे. प्रभू तुमचे निकेले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले. येथ माझे जी उरले पायिकपण विठ्ठल जय जय.